हॅलो एव्हरीबडी. आज आपण करूया रामलीला कोलीम. याला सारीचा कोलीम, तिजलांचा कोलीम असं बी बोलतात. जेव्हा यो कोलीम घेतले तर हे ऑलमोस्ट 1 किलो होता आणि याला ऑलरेडी मिठं लागलेलं होतं. 20 मिरच्या घेतले त्या कोलमाच्या, त्याला फिंगर साईज 1/2 इंचमध्ये कापिल तर. लसूण घेतले तर 200 ग्रॅम आणि 150 ग्रॅम आलं, याला जरा जाड कापून घेतले तर. 10 लिंबू, त्याच्या 8 फोडी करून घेतले तर. हे सगळं इन्ग्रेडियंट आम्ही सुपमनी आणि थालीमनी घालूनशी एक अख्खा दिस निंबर लाईल तर. निंबर कडक होतं तेव्हा 1 दिस इनफ आहे, नाही तर तुम्ही 2 दिस बी लावू शकता. अर्धा लिटर तेल कंप्लीट त्याला गरम करायचं आणि कंप्लीटली थंड करायचं. मगशी 300 ग्रॅम बॉटल मसाला घेतले तर. हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकसंगाती मिक्स केलं आणि त्याला बन्नीमनी भरून ठेवलं तर. तुम्ही हे इन्ग्रेडियंट्स थोडं कमी जास्ती अकॉर्डिंग टू युअर टेस्ट करू शकता. 2-3 दिवसाचे मगशी चेक करायचं. ते तेल जर कमी झालं असेल तर त्यामध्ये परत थोडंसं तेल ॲड करायचं. तेल वरती तळलं पाहिजे, म्हणजे फंगस लागायचे चान्सेस कमी असतात. कोलीम रेडी आहे कोलबवनी चिचवणी करायला. तुमच्या गावात कंचे डिशेस बनितन प्लीज लेट मी नो. आय लव्ह टू मेक इट. कोलमाची संगती बनिलेले डिशेसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये घालीन. थँक्स फॉर वॉचिंग.